गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो श्रीरामचंद्राय भवताप विमोचनाय परब्रह्मरूपाय च भास्करात्मजाय नमो नमः। दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी श्रीसूक्त पूर्णाहुतीचा कार्यक्रम सोनल हॉल, कर्वे रोड, पुणे या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हा जो संकल्प आहे हा वैश्विक संकल्प परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष दिल्यामुळे या संकल्पाला विशेष महत्त्व आलेलं आहे। कित्येक भक्त त्यांच्या आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध तापातून पोळलेले असल्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर मनाला वेदना होत होत्या की हे जर लोक त्यांच्या दुःखामध्येच अडकून पडली तर ते परमार्थ कधी करणार, अध्यात्म कधी करणार। म्हणून त्यांच्याबद्दल करुणा उत्पन्न झाली आणि सद्गुरूंना आवाहन केलं की हे सर्व लोक जे आहेत हे कोणत्या कारणामुळं त्यांच्या दुःखातून मुक्त होऊ शकतात असा उपाय एखादा सांगावा। आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की या पृथ्वीवरती बऱ्याचशा निगेटिव्ह एनर्जीज घालत आहेत। पृथ्वीचे बाहेरचे ग्रह आणि पृथ्वीवर असणारे या निगेटिव्ह एनर्जीजमुळं इथले फक्त जैविकच नाही तर अजैविक घटक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना हानी पोचत आहे। आणि हे थांबण्यासाठी या ठिकाणी 1 कोटी श्रीसूक्त आवर्तनांचा संकल्प तुम्ही करा आणि तो तुम्ही पूर्ण करावा। आणि तो संकल्प ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळेला या पृथ्वीला संरक्षक असे ग्रिड्स तयार होतील आणि त्याच्यामधून बाहेरून येणाऱ्या ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत त्या पूर्णपणे थांबतील आणि ही पृथ्वी जी आहे ही खऱ्या अर्थानं संरक्षित होईल। आणि या पृथ्वीच्या संवर्धनासाठी म्हणून हा संकल्प आपल्याला प्राप्त झाला। आणि 16 ऑगस्ट 2023 रोजी सामूहिक आरतीचा कार्यक्रम श्री कुलकर्णी यांच्या घरी होता। त्या कार्यक्रमाच्या वेळी हा संकल्प सर्व शिष्यमंडळी व भक्तांना दिला गेला आणि त्यापासून हा संकल्प 1 वर्ष पूर्ण करावा म्हणजे दत्तजयंती 2024 पर्यंत पूर्ण करावा असं सर्वांना सांगण्यात आलं। आता हा संकल्प सुद्धा कसा करायचा ते त्याची पद्धत सांगण्यात आली। हा संकल्प जो आहे हा सद्गुरू अधिष्ठानातून आल्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त आहे। आणि सद्गुरू हे प्रत्यक्ष नारायण आहेत आणि नारायणाच्या चरणाशी लक्ष्मीचं वास्तव्य स्थिर असतं, अन्यथा लक्ष्मी चंचल आहे। आणि त्यामुळं सद्गुरूंचा जो मंत्र आहे ह्या मंत्राची 1 जपमाळ सर्वांनी सुरुवातीला करावी। त्यानंतर 21 आवर्तने किंवा 16 आवर्तने श्रीसूक्ताची करावीत आणि त्यानंतर ओम सर्वमंगल मांगल्य हा देवीचा मंत्र जो आहे या मंत्राची 1 जपमाळ करावी। अशा पद्धतीनं 365 दिवस सर्वांनी करावं असं सांगण्यात आलं आणि त्याप्रमाणे सर्वजण करत आले। हा संकल्प खूप मोठा होता। 1 कोटी संकल्प करणं म्हणजे त्याला भरपूर लोकांचं योगदान आवश्यक होतं आणि त्यासाठी ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला सामूहिक आरती व्हायची त्या सामूहिक आरतीच्या वेळेला सामूहिक श्रीसूक्ताचं पठण केलं जायचं। या व्यतिरिक्त पुण्यामध्ये श्री गोंदवलेकर महाराजांचा मठ सिंहगड रोडला आहे, गुळवणी यांचा मठ आहे तो, तर त्या ठिकाणी सुद्धा सामूहिक श्रीसूक्ताचं आवर्तनाचा कार्यक्रम झाला होता। तळेगाव येथे गजानन महाराज मंदिरामध्ये सुद्धा सामूहिक श्रीसूक्त पठणाचा कार्यक्रम झालेला होता। कराड येथे सुद्धा रुक्मिणीनगर या भागामध्ये सामूहिक श्रीसूक्त पठण कार्यक्रम झालेला होता। आणि दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी पुण्यामध्ये पुण्याही सभागृह, या सभागृह 1 आणि सभागृह 2 अशा दोन्ही ठिकाणी साधारणतः 1140 लोकांनी एकत्र येऊन त्यावेळेला सामूहिक पठण केलेलं होतं। या सगळ्यामधून साधारणतः 3.5 कोटीपेक्षा जास्त श्रीसूक्ताच्या आवर्तनांचा संकल्प
झालेला आहे, हा सद्गुरूंनी करून घेतलेला आहे. आणि हा संकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याची पूर्णाहुती करणं आवश्यक आहे. आणि ती पूर्णाहुती जी आहे ती आपण दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी सोनल हॉल, कर्वे रोड, पुणे या ठिकाणी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या काळामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. या पूर्णाहुतीच्या अंतर्गत पुण्याह वाचन, मातृका पूजन, नंदीश्राद्ध, वास्तुपीठ पूजन, श्रीदेवीची स्थापना, अभिषेक आणि पूजन, श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन आणि श्रीसुक्तांनी हवन, यावेळेला साधारणतः 11 ब्राह्मण येणार आहेत. हे सगळे वैदिक शिकलेले ब्राह्मण आहेत, वेद शास्त्र शिकलेले, शास्त्रोक्त शिकलेले ब्राह्मण आहेत. आणि त्याच्याबरोबर सद्गुरू शिष्य, पती आणि पत्नी अशा जोड्या त्या ठिकाणी बसतील आहुतीसाठी आणि हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमामध्ये सामूहिक श्रीसूक्त पठणसुद्धा 21 वेळा 21 आवर्तनांचं होणार आहे. आणि त्यानंतर जे जे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले असतील या सर्वांच्या हस्ते त्या ठिकाणी श्रीसूक्ताचं हवन होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला समिधा दिल्या जातील आणि प्रत्येकाकडून हवन त्या ठिकाणी घडणार आहे. आता आपल्याला प्रश्न असा येतो की हे पूर्णाहुती म्हणजे काय, पूर्णाहुती कशासाठी करायची आणि त्यामध्ये हा यज्ञ काय करतात. तर पूर्णाहुती जी आहे ते कुठलंही कार्य पूर्ण झाल्यानंतर, जसं आपण वर्षभर शाळेमध्ये मुलं अभ्यास करत असतात आणि वर्ष झाल्यानंतर परीक्षेला बसतात, ते परीक्षेला बसल्यानंतर त्यांना रिझल्ट कार्ड मिळतं. म्हणजे काय की जे त्यांनी अभ्यास केलेला आहे त्याचं जे फळ म्हणून त्याला ते रिझल्ट कार्ड मिळत असं. तसं हे जे श्रीसूक्ताचं पठण सर्वांनी केलेले हा वैश्विक संकल्प आहे. या संकल्पाचा पुण्यार्थ बहुगुणित आहे, मल्टिप्लिकेशनने मिळत असतो. कारण सामूहिक पठण जे आहे याला विशेष मोठी ऊर्जा असते. सर्वांनी एक वेळ एकत्र येऊन ज्यावेळी हा जागर होतो, मंत्रांचा जागर होत असतो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ऊर्जा तयार होत असते. ज्यावेळी आपण एकटे करत असतो त्यावेळी आपण समजा 11 आवर्तनं किंवा 16 आवर्तनं केली तर 16 आवर्तनच होतात. परंतु त्या ठिकाणी समजा 16 लोकांनी 16 आवर्तनं केली तर 16 गुणिले 16 होतात याच्यामध्ये. तर हे मल्टिप्लिकेशन आणि हे प्रत्येकाला तेवढ्याचं पुण्य प्राप्त होत असतं. आणि म्हणून या ठिकाणी साधारणतः पाठीमागच्या वेळेस जसे 1150 लोक त्या ठिकाणी पार्टिसिपेट झाली होती, यावेळी कदाचित त्याहीपेक्षा जास्त होतील. आता या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी ज्या ज्या लोकांनी पूर्वी पार्टिसिपेशन केलं होतं त्यांचा आपण एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवलेला आहे. त्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती सुद्धा आपण सर्वांना याची कल्पना दिलेली आहे. तर या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशनसुद्धा फार महत्त्वाचं आहे. हे रजिस्ट्रेशन जर झालं नाही तर आपण डायरेक्ट त्या ठिकाणी आलं तर बाकीची जी सोय आहे ती त्या ठिकाणी व्यवस्थित घडू शकणार नाही आहे. आणि पाठीमागचा कार्यक्रम जसा सुंदर प्रकारे पार पाडला गेला तसंच सहकार्य यावेळी सुद्धा सर्वांच्याकडून अपेक्षित आहे. त्यामुळं प्रत्येकाने यामध्ये सहभाग घ्यावा आणि व्हॉट्सॲप नंबर जे दिलेले आहेत पत्रिकेवरती त्या व्हॉट्सॲप नंबरवरती आपण संपर्क साधून आपले पार्टिसिपेशन आपली नावनोंदणी त्या ठिकाणी करावी. यामध्ये जे वयोवृद्ध असतील किंवा ज्यांच्या घरातील लोकांना त्या कार्यक्रमामध्ये येण्याची इच्छा असेल त्यांच्याबरोबर आणखी एक व्यक्ती आम्ही त्या ठिकाणी अलाव करू शकतो. म्हणजे ह्या कार्यालयाची जी कपॅसिटी आहे त्या कपॅसिटी जर पकडली तर आपल्याला ते अकोमोडेट करू शकतो. तर माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की जे ह्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आहेत त्या सर्वांनी त्यांची नावनोंदणी करावी आणि आपली सीट जी आहेत हे कन्फर्म करावी. दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी पत्रिका आहे, इन्व्हिटेशन कार्ड, हे सर्वांना व्हॉट्सॲपवरती गेलेलं आहे. तर आपल्या फेसबुकवरती सुद्धा आहे आणि आता देव माझा या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा आपल्याला याची माहिती मिळेल. तर ज्यांना ज्यांना या श्रीसूक्त पठणामध्ये आणि पूर्णाहुतीच्या कार्यक्रमामध्ये सामील व्हायची इच्छा आहे त्यांनी जरूर नावनोंदणी करावी आणि त्याप्रमाणे या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि याचा जो पुण्यार्थ आहे तो पुण्यार्थ प्राप्त करून घ्यावा. 5 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला जे सहभागी झाले होते त्यांना या कार्यक्रमाची अनुभूती आलेली आहे की केवढी मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा या ठिकाणी तयार झालेली होती
आणि या पृथ्वीवरचीच नव्हे तर पृथ्वीच्या बाहेरच्या ग्रहांवरून सुद्धा दैवत या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेली होती आणि ते प्रत्यक्ष श्रीसूक्त पठणामध्ये सहभागी झालेली होती. अशा अनुभूती आहेत. याही वेळेला या पूर्णाहुतीमध्ये अशाच प्रकारे ऊर्जा असणार आहे आणि या दैवी ऊर्जेचा सर्वांनी लाभ करून घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करत आहे. आता ही पूर्णाहुती म्हणजे काय? तर कोणतीही कृती पूर्ण झाल्यानंतर त्याचं फळ प्राप्त व्हावं ही जी अभिलाषा आहे ती अभिलाषा पूर्ण होण्यासाठी म्हणून पूर्णाहुती करावी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे ओम जे आहे परब्रह्म जे आहे काय तर पूर्ण आहे, संपूर्ण आहे. त्याचा आदी अंत आणि मध्य ह्या तिन्ही गोष्टी कळत नाहीत. एकातून थोडा भाग जरी बाहेर काढला तरी सुद्धा पूर्णामधून छोटासा भाग बाहेर काढला तरी सुद्धा ते पूर्णच असतं आणि पूर्णामध्ये आणखी दुसरा भाग घातला तरी सुद्धा ते पूर्णच समजलं जातं. तसं या ज्या कार्यक्रमाची पूर्णाहुती आपण करत आहोत ह्याचा प्रत्येकाला जो भाग मिळणार आहे हा पूर्ण भाग त्याच्यामध्ये मिळणार आहे आणि याचा पुण्यार्थ जो आहे हा सर्वार्थानं त्याला मिळणार असल्यामुळं त्याला भविष्यामध्ये जी जी इच्छा असेल ती इच्छा तर त्याची फलद्रूप होणारच आहे. शिवाय ईश्वर लोकी म्हणजे विष्णू लोकी त्याचं अंत्यकाळी निर्गमन होईल, त्याचं स्थान त्या ठिकाणी राहील. अशा पद्धतीनं हे पूर्णाहुतीचा फायदा त्याला मिळेल. फार मोठा पुण्यार्थ त्याच्या गाठीला बांधला जाणार आहे. आता या पूर्णाहुतीच्या वेळेला आपण यज्ञ का करतो? हा पूर्णाहुतीचा यज्ञ का करावा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक दैवताच्या ज्या मंत्र आहेत त्या मंत्र जे आहेत ते कोणाच्या अधीन आहेत तर ब्राह्मणांच्या अधीन आहेत असं सांगितलं जातं. आणि ब्राह्मणांनी ज्यावेळेला आवाहन केलं जातं त्यावेळेला काय होतं की ते दैवत जे आहे ते त्या ठिकाणी आहुती स्वीकारण्यासाठी येत असतं. यज्ञ कुंड जे आहे हे अग्नीचं मुख आहे आणि अग्नी हे दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे जातवेद आणि दुसरा जो आहे तो क्रव्याद. आता जातवेद हा जो अग्नी आहे याची निर्मिती ही विश्वाच्या निर्मितीच्या बरोबर झालेली आहे. त्यामुळं तो या विश्वातल्या आणि विश्वाच्या पलीकडच्या सर्वांना मुळापासून ओळखतो. म्हणजे काय सुरुवातीपासून ओळखतो. त्यामुळे सर्व दैवतांना तो ओळखतो, सर्व प्राण्यांना तो ओळखतो. त्यामुळं यज्ञामध्ये त्याला ज्यावेळेला प्राचारण केलं जातं त्याचं आवाहन केलं जातं आणि त्याला ज्यावेळेला सांगितलं जातं की तू काय कर या आहुती आहे ती या दैवताला तू पोहोचव. तो काय करत असतो की तो अग्नी जातवेद अग्नी जो आहे तो त्या दैवतापर्यंत त्या अग्नी पोहोचवण्याचं कार्य करत असतो आणि ते दैवत जे आहेत हे जो आवाहन करतो त्यासाठी त्याला आशीर्वादित करत असतात. आणि म्हणून यज्ञ त्यासाठी केला जातो की जे काही आपण करू त्याचा पुण्यार्थ हा तुम्हाला लगेच प्राप्त होत असतो. यज्ञ हे अग्नी हे तेज आहे आणि जे जे त्या यज्ञाला किंवा यज्ञाच्या भागामध्ये असतात त्या सर्वांना याचा लाभ होत असतो आणि म्हणून यज्ञ करूनच त्याचं हवन करावं असं हिंदू धर्मामध्ये म्हटलेलं आहे. दुसरा जो आहे तो क्रव्याद. तर क्रव्याद हा जो अग्नी आहे हा प्रेतांवरती संस्कार करण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग होत असतो. म्हणजे प्रेतांचं विदारण केल्यानंतर आत्मा त्याच्यातून मुक्त होतो. म्हणजे आपण म्हणतो ना वासासु जीर्णानी यथा विहाय. हे शरीर जे आहे हे काय हे आत्म्यानं परिधान केलेलं एक वस्त्र आहे. त्याचा इथला कालावधी ज्यावेळेला संपतो त्यावेळी काय करायचं असतं की हे शरीराचा जो हे वस्त्र आहे हे त्यानं काढून टाकावं आणि त्याच्यातून मुक्त व्हावं. तो क्रव्यात जो अग्नी आहे हा त्या आत्म्याला त्या शरीरापासून विभक्त करण्यामध्ये त्याचा मोठा सहभाग असतो. आणि म्हणून ज्या वेळेला अंत्यसंस्कार होत असतात, अंत्येष्टी होत असतात किंवा पितरांचं हवन होत असतं अशा वेळेला क्रव्याद या अग्निदेवतेला पाचारण केलं जातं. ज्या वेळेला आपण आवाहन करत असतो त्यावेळेला गुरुजी किंवा बसलेले जे यजमान असतात ते आहुती देताना स्वाहा म्हणतात. ते स्वाहा का तर स्वाहा ही त्या अग्नीची पत्नी आहे आणि अग्नीची पत्नी जी आहे ती काय करत असते तिचं पहिल्यांदा स्मरण केलं जातं. ती स्वीकारते ती आणि ते स्वीकारल्यानंतर मग
तो अग्नी काय करत असतो, ती आहुती त्या दैवतापर्यंत पोहोचवत असतो. हा त्याच्यातला भाग आहे. तर म्हणून स्वाहाकार जो आपण म्हणतो, स्वाहाकार यासाठी करायचा असतो की ती स्वाहा जी आहे, ती स्वाहा काय करत असते, ती स्वीकारत असते. आणि तिला पहिल्यांदा आपण तिच्या हातात दिल्याशिवाय तो अग्नी जो आहे, जातवेद जो आहे, तो स्वीकारत नाही ते. आणि म्हणून या ठिकाणी ज्या वेळेला आपण आहुती देत असतो, त्यावेळेला या सर्व घटना ज्या आहेत अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि त्या जर झाल्या नाहीत तर यज्ञाची पूर्णाहुती होऊ शकत नाही, किंबहुना त्या दैवतापर्यंत त्या आहुती पोहोचल्या जात नाहीत. आता हे जे यज्ञ आपण करत असतो आणि या आहुती आपण देतो कुणाला? आपण असं म्हणतो ना, आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देवाय नमस्कृत्यम केशवम प्रति गच्छती. केशव म्हणजे कोण? तो ईश्वर आहे. तो सर्वांचा गुरु आपण त्याला समजू, किंवा तो ईश्वर म्हणजे मुख्य आहे की ज्याची सर्व चराचरावरती सत्ता चालते. तो स्त्री सुद्धा आहे, तो पुरुष सुद्धा आहे. त्याला विराट पुरुष असं म्हटलेलं आहे, त्याला आद्यशक्ती असंही म्हटलेलं आहे, त्याला अध्यंत असंही नाव आहे. त्याच्यापर्यंत ह्या आहुती ज्या आहेत ह्या पोहोचवल्या जातात. आता त्यालाच आहुती का दिल्या जातात? कारण त्याच्या सत्तेनं सर्व घडत असतं. सत्तेन तपते भानू, सत्येन वहन्ते वायुः, सत्यन वर्षते पर्जन्यः, सत्येन वदती वेदः, असं सांगितलेलं आहे. ज्याच्या सत्तेनं हा सूर्य प्रकाशमान होत असतो, प्रकाश देत असतो, तो ऊर्जा देत असतो, तो ज्याच्या सत्तेनं वायू वाहतो, तो ज्याच्या सत्तेनं पर्जन्यवृष्टी होत असते, तो ईश्वर. आणि वेद सुद्धा ज्याचं वर्णन करत असतात, तो ईश्वर. त्याच्यासाठी ह्या आहुती आपण देत असतो आणि हे त्याच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून हे हवन केलं जातं. आणि श्रीसूक्त जे आहे, हे श्रीसूक्त म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी आपण फक्त म्हणतो. लक्ष्मी म्हणजे ह्या अष्टलक्ष्मी आहेत. त्या अष्टलक्ष्मी ज्याला जी जी इच्छा आहे त्या त्या पद्धतीनं, किंवा ज्या जीवाला ज्याप्रमाणे गती हवी आहे त्या गती ओळखून त्याचे गुरु त्याला त्या त्या पद्धतीनं आशीर्वाद देत असतात. त्या त्या लक्ष्मींचा आशीर्वाद त्यांना मिळत असतो आणि त्यांना त्याच्यामध्ये प्रोग्रेस होत असते. आणि म्हणून हे जे हवन होणार आहे, हे हवन प्रत्यक्ष आद्यशक्ती जी आहे की जिनं ही विश्वाची निर्मिती केलेली आहे, ज्याची ह्या चराचरावरती सत्ता चालते, जो अध्यंत आहे, त्याच्याप्रती हे आवाहन केलं जाणार आणि त्याच्याप्रती हे पोहोचवलं जाणार आहे. आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त भक्तांनी, शिष्यांनी सहभागी व्हावं आणि आपला आत्मोद्धार करून घ्यावा, असं सर्वांना या ठिकाणी आवाहन करत आपणा सर्वांना या कार्यक्रमामध्ये सामील होण्यासाठी निमंत्रण पत्रिका या ठिकाणी आपणास दाखवत आहे. त्याच्यावरती जे फोन नंबर दिलेले आहेत आणि जे सेवकांची नावं दिलेली आहेत, त्यांच्या फोन नंबरवरती आपण कृपया संपर्क साधावा आणि या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन करावं. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा